नमस्कार. आज आपण बनवणार आहोत अगदी सोपी, झटपट आणि खमंग अशी मका भजी. मक्याचे दाणे वेगळे करून मिक्सरमधून दळून घ्यायचे. त्यामध्ये चटणी, हळद, ओवा आणि चवीनुसार मीठ टाकायचं. सगळं साहित्य एकत्र करून छान मिश्रण तयार करून घ्यायचं. कढई ठेवायची गॅसवर. त्यामध्ये थोडं तेल टाकायचं. तेल थोडंसं गरम झाल्यानंतर त्या तेलामध्ये छोटी छोटी भजी सोडून ती कुरकुरीत आणि सोनेरी होईपर्यंत तळून घ्यायची. मक्याची भजी तळताना गॅसची जी फ्लेम आहे ती कमी ठेवायची आहे, लो ठेवायची. भजी ही करपली नाही पाहिजे आणि भजीचा आतला भाग हा व्यवस्थित शिजला पाहिजे. त्यासाठी गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आहे. मका दळून झाल्यानंतर ते मिश्रण जर भजी बनवताना तुटत असेल भजी, तर त्यामध्ये थोडंसं बेसन पीठ टाकायचं आहे. मका फक्त चविष्टच नाही तर पौष्टिकसुद्धा आहे. मक्यामध्ये कार्बोहायड्रेट्स, फायबर, प्रथिने आणि काही महत्त्वाची जीवनसत्व देखील आढळतात. मक्यातील फायबर हे पचनासाठी उपयुक्त ठरते आणि पोट भरल्यासारखं वाटण्यास मदत करते. तसंच मक्यामध्ये बी समूहातील जीवनसत्वे आणि अँटीऑक्सिडंट्स देखील असतात. म्हणूनच मक्याला आहारात योग्य प्रमाणात समावेश केला तर तो चव आणि पोषण दोन्ही देऊ शकतो. आणि आज आपण याच पौष्टिक मक्यापासून बनवली आहे खमंग आणि कुरकुरीत अशी मका भजी. तुम्ही अशा प्रकारची भजी करून पाहिली आहे का? केली असेल तर कमेंट करा. अशा पद्धतीने मक्यापासून भजी बनवून पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला व्हिजिट करा. धन्यवाद.